बघ ना. 416911. कम ऑन, स्विच ऑन द व्हिडिओज. कोणाशी बोलायचं तुमच्या फोनच्या मॉडेलशी? सगळ्यांना जरा थोडस म्यूट करते आधी. लेट एव्हरीवन जॉईन. वेळ दिलेला असतो पण 5-10 मिनिटांनंतर सगळे जॉईन करायला सुरू होतात. थोडा वेळ जातो ना आपला. ओके ते मग कसे आहात सगळे? अनम्यूट करा आता. येस, कसे आहात सगळे? काय एकटीने बोलायचं मी इथे घेतलेलं आहे प्रण की तुम्ही गप्प बसणार? एकदम अजून मजेत 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 आहोत. व्हेरी गुड. कोण बोललं? मजेत मजेत मजेत. येस येस परब परब. ओके बरं, ठीक आहे. तर ह्याच्या पुढे असंच राहायचंय हा? का फक्त मी विचारणारे 7 दिवस म्हणून असं नाही, ह्याच्या पुढे कायमस्वरूपी असंच राहायचं आहे आपल्याला. ओके, तर ओके ओके. कालचा कन्सेप्ट कळलेला आहे. परब VS परब, जरा आपलं मुखमंडळ दाखवा सगळ्यांनी. ऍक्च्युअली काय झालं, काल मी बसमध्ये होतो त्यामुळे मी कानाला लावून ऐकत होतो. थोडंसं ऐकलं, व्यवस्थित ऐकायला आलं नाही. आवाज क्लिअर येत नाही. असो, कालचा कन्सेप्ट सगळ्यांना कळलेला आहे. व्हॉट इज कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड काय आहे. ओके, त्याचा कसा आपल्या जीवनावरती परिणाम होत असतो किंवा वाय इट इज इम्पॉर्टंट. ओके, जास्तीत जास्त लोकांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. एनर्जीचा खेळ आहे सगळा. 777. आपल्याला स्विच नंबर कळत आहेत पण ते स्विच नंबर काम करण्यासाठी एनर्जी महत्वाची आहे. असो, तर काय करणार अशा लोकांचं आपण? जोपर्यंत आलेल्या परिस्थितीला सामनाच करत नाहीये, कसं आपलं ट्रान्सफॉर्मेशन घडणार? ओके, नाही ट्रान्सफॉर्मेशन करायला निघालोय पण आपण पडद्यामागे उभे राहणार नाही, चालणार. ठीक आहे, त्यासाठी याच्या छोट्या गोष्टीला जर आपण फेस नसेल करू शकत तर मग या मोठ्या मोठ्या गोष्टींना ट्रान्सफॉर्मेशन स्वतःचं इतरांचं कसं घडवून आणायचं आपण? ठीक आहे, कसे आहात सगळे? मस्त आहात, छान आहात, व्हेरी गुड. आता मला सांगा जरा, एक प्रश्नाने जरा सुरुवात करूया. जीवनामध्ये आनंद महत्वाचा आहे सगळ्यांना? येस, आनंद पाहिजे आहे. काय किती 5 गोष्टी पाहिजे होत्या ना काल आपल्याला? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. परफेक्ट आहे. आता आपल्याला आनंद पाहिजे, आपल्या घरातल्यांना आनंद पाहिजे, तर जबाबदारी कोणाची आहे? व आनंद मिळवण्याची जबाबदारी कोणाची आहे? आपली आपली आहे की नाही? आपलीच आहे. ओके, आपली आहे जबाबदारी, किंवा त्यांची त्यांच्याकडे, आपली आपल्याकडे, जे काय. मग आता मला सांगा, आपण ह्याच्या पुढे असलो काय आणि नसलो काय, कोणाला काय फरक पडणार आहे? फरक पडणार आहे का आपण असलो जगामध्ये आणि नसलो काय? नाही नाही फरक नाही पडत. पडणार आहे. ओके, नाही पडत. मग हा जो आनंदाचा रिमोट आहे, आता आपण काय बघितलं? सबकॉन्शियस माइंड वरती स्क्रीन आहे, सगळा डेटा आहे, पिक्चर चालू आहे, फिल्म तिकडे चालू आहे, आपण तो आपल्याला काय करत आहे? डिरेक्शन देत आहे, आपण काम करत आहोत. स्क्रीन तिकडे चालू आहे, पण त्याचा रिमोट कोणाकडे आहे? आपल्याकडे की दुसऱ्यांकडे वाटून ठेवलेला आहे? आपल्याकडे आहे, आपल्याकडे. पक्का आहे. पक्का पक्का की पक्का. कोणी काही येऊन गेलं आणि आपल्याला वाईट वाटतं, कोणी काही बोलून गेलं तर आपण टेन्शन मध्ये राहतो, कुठे काही घडलं तर आपल्याला एफेक्ट होतो का? थोडंफार होतो. जवळच्या व्यक्तीचा दुसऱ्याचा नाही होत. ऑफिसमध्ये जाऊन बॉस काहीतरी बोलला तर वाग येतो, वाईट वाटतं? नाही, नाही सगळ्यांसमोर वाटत? बोलला व्हेरी तर गुड. नाही, सगळ्यासमोर बोलला तर राग येतो, पण एकट्यात बोलला नाही वाटत. अहो, एकट्यात बोलला काय, लांब बोलला काय, बोलला ना शेवटी. डिलीटचं बटन ठेवलंय, नाही, डिलीट पण केलं आणि गेला. हो. बरोबर. याचा अर्थ काय? जे आपल्या आनंदाचे रिमोट, आपल्या जीवनाचे रिमोट इतरांना वाटून ठेवलेले आहेत, लिटरली वाटलेत आपण लहानपणापासून. आता तेच रिमोट पुन्हा स्वतःच्या हातात घ्यायचे आहेत.
स्वतःचं आयुष्य स्वतः घडवायला सुरू करा, हे बोलण्याचा अर्थ आहे. कारण की आपलं सबकॉन्शियस माइंड आपला अनुभव आपल्याकडे, इतरांकडे नाही. त्यामुळे आनंद पण माझा असेल, तो घडवणारा पण मीच पाहिजे, इतर नाही. कळतंय? आता ह्याच्यातून आपण बरोबर आहे. जरा बाजूला होऊया, रेकीकडे येऊया. रेकी कशी काय याच्यामध्ये काम करते? आजचा टॉपिक काय आहे? रेकी म्हणजे काय, रेकीचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते, म्हणजे वैशिष्ट्य काय काय आहे, आणि 5 तत्व काय आहे. आता हे 5 तत्व काय म्हणून शिकायचे? बेसिक तत्व आहेत, शाळेमध्ये पण शिकवलेले आहेत, पण काय आहे, आपण विसरलेलो आहोत. जोपर्यंत हे तत्व जे आहे ना आपल्या नसानसांमध्ये, पेशींमध्ये जात नाहीये ना, तोपर्यंत आपल्याला अधिकार नाही बोलायचा की मी रेकी मास्टर हीलर आहे. लेवल 3च्या स्टुडंटला तर मी पहिल्या दिवशी हेच सांगते. जोपर्यंत तुमच्या पेशींमध्ये हे तत्व भिनलेले नाहीयेत ना, तोपर्यंत आपण जाहीर नाही करायचं की आपण हीलर आहोत. त्यामुळे लेवल 1ला आधी हे शिकवलं जातं. कळते आपण हे का आज शिकतो? नाहीतर इट इज डिफिकल्ट ट्रान्सफॉर्मेशन आणणं दुसऱ्यांच्या जीवनामध्ये. आपल्याला असं वाटतं ट्रान्सफॉर्मेशन हा शब्द वापरला नाही, हा खूप मोठा आणि जबाबदारीचा शब्द आहे. जेव्हा इतरांचे केसेस आपण हँडल करू किंवा वेगवेगळे असतात, विविध परिस्थितीमध्ये माणसं असतात, तेव्हा कळतं की किती मोठं काम करतोय आणि किती जबाबदारीचं काम आहे. कारण की समोरच्या आपल्याकडे खूप आशेने आणि जबाबदारीच्या हिशोबाने बघत असतो. तिकडे त्याच्यासाठी आता ऍक्टर काय करतो, त्या कॅरेक्टरमध्ये त्याला घुसावं लागतं ना, तसं आपल्याला पण त्याला हिलरच्या कॅरेक्टरमध्ये घुसावं लागेल आणि बघावं लागेल. ओके, ऍटलीस्ट स्वतःसाठी तरी आता सध्या. तर बॅक टू द क्वेश्चन की व्हॉट इज रेकी. रेकी म्हणजे काय, जे आपण काल बघितलं. रेकी काय आहे? अशी ब्रह्मांडीय ऊर्जा जी सर्वत्र अवेलेबल आहे. आता रेकी हा जो वर्ड आहे तो जॅपनीज शब्द आहे. कारण आवाज कमी येतोय माझा? नाही, बरोबर आहे. किचन येतोय? शरद, तुमचा व्हॉल्यूम आणि तुमचा नेटवर्क चेक करा. हा जॅपनीज वर्ड आहे आणि ह्याचं जर मराठी ट्रान्सलेशन करायचं घेतलं तर काय होणार? सार्वत्रिक जीवन ऊर्जा. काल ऍक्च्युली आपण रेकीचा अर्थ मी सरळ स्पष्ट शब्दात जेवढा आपल्याला सोपा करून येता येईल तेवढा मी सांगितलेला आहे. पण आज आपण त्याची व्याख्या बघायला गेलं तर व्याख्या काय आहे किंवा वर्ड टू वर्ड त्याचं ट्रान्सलेशन काय आहे? सार्वत्रिक जीवन ऊर्जा. ओके, त्यातला रे म्हणजे सार्वत्रिक आणि की म्हणजे लाईट, एनर्जी, प्राण ऊर्जा, प्राणशक्ती, किंवा आपण एनर्जी म्हणून तिला बोलू शकतो, किंवा ब्रह्मांडी ऊर्जा. हिचा उगम भारतामध्ये आहे. उगम कुठे आहे? भारतामध्ये आहे. आणि ज्यांनी रिइन्व्हेंट केली ते आहे डॉक्टर मिकाऊ उसुई. त्यांच्याबद्दल आपण उद्या बघणार आहोत, कारण की उद्याचा आपला टॉपिक राहणार आहे रेकीची हिस्ट्री. की ती भारतातून कशी दुसरीकडे गेली, पूर्ण जगभर फिरली आणि पुन्हा भारताकडे आलेली आहे. कारण की आपल्याला सवय झाली आहे, आपलाच घास जरा जेव्हा जगभरात फिरून आला की आपल्याला तो टेस्टी लागतो. तर हे आपल्या तशी कंडिशनिंग केली गेलेली आहे, त्यामुळे तसं होतं. चूक आहे किंवा काय आहे तो नंतरचा पाठ, पण सध्या तिथे लक्ष देणं गरजेचं आहे की हे पण महत्वाचं आहे. आता कोणती गोष्ट जर आपल्याला शिकायची असेल तर आपण आधी कुठे जातो? मी इथून किती जोरात ओरडून बोलली तरी पण आपल्याला बघावंच लागेल, कोणाचा तरी आपला प्रूफ लागत असतो. कुठे लिहिलेलं आहे का हे? कुठे जायचं? ते सगळे जातात, गुगलला विचारूया. ओके, जस्ट ओपन द विंडो. स्क्रीन दिसते सगळ्यांना? गुगल दिसला? रेकीचं हो मीनिंग हो. मराठीमध्ये काय आहे? रेकी जपानी उपचार पद्धती. कसले? ऊर्जा उपचार पद्धती, एनर्जी हिलिंग टेक्निक, ज्याचा अर्थ सार्वत्रिक जीवन शक्ती किंवा ऊर्जा आहे. युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी. युनिव्हर्सल आहे ती, म्हणजे सार्वत्रिक आहे, आणि लाईफ फोर्स जीवन ऊर्जा अशी ती शक्ती किंवा एनर्जी. ओके, आता ना जरा आपण बघूया रेकी जी आहे
ती हॉस्पिटल्समध्ये यूज होते का? म्हणजे हॉस्पिटलवाल्याने यूज केली तर म्हणजे ती अंधश्रद्धा नसेल ना. रेकी इन हॉस्पिटल्स होते की नाही? इमेज बघू. हॉस्पिटल्समध्ये यूज होते. रिअल इमेजेस आहे ते. हो. ओके, व्हेरी गुड. हॉस्पिटलमध्ये यूज होते. आता पुन्हा जरा येऊया की काय एक्झॅक्टली काय आहे. एकट्या US मध्ये 800 पेक्षा जास्त हॉस्पिटल्समध्ये रेकी वापरली जाते पेशंटसाठी. हा डेटा आहे 2007 किंवा 2009चा. तेव्हा 15% होती. ते रेशो जर आपण काढला तर तो 15% होता. 2009 मध्ये 37 समथिंग काहीतरी होता. आपल्याला समजा इथे रेशो विचारला. %25. त्याच्यानंतर जर US चा फक्त एकट्याचा विचार. आता US चा काय विचारतोय आपण? कारण की आपण प्रगत देशांकडे बघतो ना नेहमी, आपल्याकडे बघत नाही. एकट्या US मध्ये जर आपण बघितलं तर अप्रॉक्सिमेटली 15% ऑफ द US हॉस्पिटल्स, मोर दॅन 800 इन्स्टिट्यूशन्स हा कसला वापर करत आहेत? रेकीचा. 60% ऑफ द टॉप 25 अमेरिकाज बेस्ट हॉस्पिटल रेकीचा वापर करतात. तर आता सांगा, जर US सारख्या देशामध्ये, रशियामध्ये, चीनमध्ये, जपान सारख्या देशामध्ये जर रेकी वापरली जात असेल तर ती रेकी ही अंधश्रद्धा असू शकते का? नाही ना. कारण की मूळ मुद्दा हाच आहे की एनर्जी ही अंधश्रद्धा कशी असेल? एनर्जी आहे आणि वरतून ती ब्रह्मांडाची आहे. तिला खोटं नाही ठरवू शकत आहे आपण. मी काल काय म्हटलेलं, रेकी काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा रेकी काय नाही आहे हे आधी बघणं गरजेचं आहे. कारण की रेकी बद्दल खूप सारे समज आहेत, गैरसमज आहेत, चुकीचे विचार सुद्धा आहेत. त्यामुळे आधी ते बघणं गरजेचं आहे की नेमकं रेकी आहे तरी काय. ओके, हे तर कळलंय रेकी खरी आहे. आता ही रेकी शिकवली जाते इंडियामध्ये? हो, इंडियामध्ये रेकी शिकवली जाते. इंडियामध्ये रेकी वापरली जाते. पण अजून त्याच्यावरती रूल्स आणि रेग्युलेशन्स मात्र आलेले नाहीयेत. कारण प्रत्येक गोष्टीला आपण काय मागतो? प्रूफ मागतो. भले ते आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेली असेल, कारण की त्यांच्यावरच तर विश्वास नाही आता आपल्याला. त्याच्यावरून डिबेट आहे तिथे. पण ह्या एनर्जीला मात्र आपण डिनाय करू शकतो का कोणत्याही प्रकारच्या? नाही. ब्रह्मांडाला डिनाय करू शकतो? नाही. कारण शेवटी त्याच्याच भरोशावरती आपण आहोत. भले किती प्रूफ मागितला आणि काय झालं तरी हे तर सगळ्यांना माहितीये, बोलत फक्त कोण नाहीये. तर इंडियामध्ये रेकी शिकवली जाते. हो, खूप सारे इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा ऑनलाईन सेशन्स घेतले जातात, ऑफलाईन कोर्सेस असतात किंवा ऑनलाईन कोर्सेस असते, त्याच्या माध्यमातून रेकी शिकवली जाते. कवी कुलगुरू कालिदास ह्या युनिव्हर्सिटीमध्ये योगा आणि नॅचरोपॅथीच्या अंडर रेकीचा विषय शिकवला जातो. एक युनिव्हर्सिटी आहे सनराइज युनिव्हर्सिटी, तिथे MSc इन रेकी आहे. खूप साऱ्या ग्लोबल युनिव्हर्सिटीज आहेत इंडियामध्ये, ग्लोबल युनिव्हर्सिटीज ज्या इंडियामध्ये आहेत, जे PhD इन रेकी सुद्धा प्रोव्हाइड करतात. म्हणजे रेकी शिकवली जाते. खरी आहे म्हणून तर अभ्यासक्रमात आहे. ओके, त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की रेकी म्हणजे प्लॅसिबो इफेक्ट आहे का? प्लॅसिबो इफेक्ट काही उच्चार करा. प्लॅसिबो इफेक्ट माहितीये कोणाला काय आहे? नाही माहिती कोणालाच? ओके, आता हा प्रश्न कधी कधी सेशन्स मध्ये विचारला जातो की मॅम रेकी म्हणजे काय, प्लॅसिबो इफेक्ट आहे का? प्लॅसिबो इफेक्ट म्हणजे काय असतं? तर काही लोकांना माहितीये, फक्त असं वाटतं की त्यांच्यावर थेरपी केली जाते, पण ऍक्च्युअली थेरपी किंवा कोणत्याही प्रकारचा त्यांना उपचार दिला जात नसतो. पण त्यांना मनाला असं वाटत असतं की माझ्यावर उपचार दिला जातो आणि मग ते त्या हिशोबात बरे होत असतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या जे काही व्यक्ती असतात ज्यांना डॉक्टरकडे गेल्याशिवाय काय बरं वाटत नाही, मग त्यांना डॉक्टरकडे घेऊनच जावं लागतं आणि मग ते आपोआप बरे झाले असतं. बरोबर? किंवा काही बोलती नाही मला ते इंजेक्शनच द्या, त्याशिवाय काय मला फरक पडणार नाही. माशांना डॉक्टर सलाईन जरी दिलं तरी त्यांना वाटतं की आता माझ्यावर उपचार झाले, मी बरा झालो. दॅट इज नोन ॲज प्लॅसिबो. कळलं? पण रेकीमध्ये काय होतं, सगळ्यांना असं काय वाटतं, काही लोकांना की पेशंटला असं वाटतं की ह्याच्यावरती रेकी केली जाते म्हणून त्या पेशंटला आतून अशी ऊर्जा भेटते की म्हणजे सगळं त्याच्या मेंटल लेवलवरती चालतं म्हणून त्याला बरं वाटतंय असं त्याला वाटतं. असं काही काहींना समज आहे.
तर हा समज बरोबर आहे की चुकीचा आहे हे पण समजून घेणं किंवा ह्याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचा रेकीचा मुद्दा जो आहे तो म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला, वास्तूला, वस्तूला, सजीवाला, निर्जीवाला रेकीचे उपचार किंवा रेकीची हिलिंग जगाच्या कुठल्याही पाठीवर जो व्यक्ती असेल त्याला घरी बसल्या बसल्या पाठवू शकतो. त्याला माहिती असो किंवा नको. बरोबर? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे रेकी देताना समोरच्या व्यक्तीला माहितीच असलं पाहिजे असं गरजेचं नाही. जर त्याला माहितीच नाहीये तर प्लेसिबो इफेक्ट येणार कसा? एखादा व्यक्ती आयसीयू मध्ये आहे, त्याला माहितीच नाहीये की त्याच्यावरती रेकीची थेरपी दिली जाते, मग ते प्लेसिबो इफेक्ट आहे का? नाही. व्यसन सोडवायचं असते, व्यसनासाठी पण रेकीच्या टेक्निक वापरल्या जातात. तर त्या व्यसनातील माणसाला जाऊन सांगणार का आपण, बघा तुझं आता व्यसन सोडवतोय आम्ही, आता रेकी सुरू करतो? नाही ऐकणार तो. मग त्याला न सांगता करायचं आहे, मग तो प्लेसिबो इफेक्ट कसा ठरवू शकणार? नाही ठरवू शकत. ह्या सगळे मुद्दे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तुमच्यामधले काही लेव्हल 2 ला येतील, म्हणजे लेव्हल 3 मध्ये ऍडमिशन घेतील याच्या लेव्हल 1 नंतर. घ्या किंवा नका घेऊ, पण हे मुद्दे लक्षात राहणं गरजेचं आहे. कारण शेवटी याचा उगम आपल्याकडे आहे आणि हे आपलीच एनर्जी आहे. ओके. त्याच्यानंतर रेकी हा जर शब्द बघायला गेलं, हा जॅपनीज वर्ड आहे. याचा अर्थ जपानच्या हिशोबात किंवा असं बोलू शकतो की जपानी स्पर्श चिकित्सा पद्धती. आणि हा वर्ड कोणता आहे? जॅपनीज वर्ड आहे. मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं तर काय आहे ते बघितलं आपण, सार्वत्रिक जीवन ऊर्जा. पण रेकी असा एक दुसरा वर्ड आहे ज्याची स्पेलिंग वेगळी आहे, RECCE. हा फ्रेंच वर्ड आहे. त्याचा अर्थ वेगळा आहे. त्याचा अर्थ काय आहे? एखाद्या जागेचं अवलोकन किंवा सर्वे करून येणं. जेव्हा टेररिस्ट अटॅक वगैरे होतो तेव्हा बातम्यांमध्ये काय येतं? ह्या आतंकवाद्यांनी त्या जागेची जाऊन आधी रेकी केली, तर लोकांना वाटतं रेकी काहीतरी गडबड गोष्ट आहे. ती रेकी वेगळी, तिची स्पेलिंग सुद्धा वेगळी आहे. मराठीमध्ये तिचा काय बोलतात, वेलांटी पण वेगळी आहे. ओके. आणि ही रेकी वेगळी, हे सुद्धा तिथे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ओके. आपण शिकत आहोत ती स्पर्श चिकित्सा पद्धती आहे जपानी. आणि रेकीमध्ये कोणत्याही नकारात्मकतेला थारा नाही आहे. रेकीमध्ये फक्त 3च गोष्टी आहेत, मेरा मंगल तेरा मंगल आणि जन जन का मंगल. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. ओके. आणि जर असं कोणी बोललं तर त्याला तिकडूनच टाटा बाय बाय करायचं. कारण की इथे कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह गोष्ट किंवा एखाद्याबद्दल चुकीचं गोष्ट करणं अशी कोणती टेक्निक नाहीच आहे, शिकवलीच जात नाही. मी तर ऍटलिस्ट नाही शिकली. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचं किंवा कोणत्याही गोष्टीचं आपण रेकीच्या माध्यमातून चुकीचं काही करू शकत नाही. प्रकृती आहे ही, ब्रह्मांड आहे हा. कशाला कोणाबद्दल चुकीचं काहीतरी करेल तो? अलाउडच नाहीये. ब्रह्मांड कधीच हे अलाउड नाही करणार. हे तर क्रिस्टल क्लिअर पाहिजे, मगच रेकी शिकायची. चुकीचं कोणाबद्दल काय करायचं असेल तर रेकीमध्ये असं काही नाहीच आहे, हे तर मी जाहीर करते इथे जगजाहीर. ओके. नेक्स्ट, रेकीला चीनमध्ये ची बोलतात, रशियामध्ये बायोप्लास्टिक एनर्जी, आणि जे इंग्लिश कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये होली स्पिरिट किंवा होली लाईट या हिशोबात त्याला संबोधतात. आणि आपल्यामध्ये आहे जीवन ऊर्जा. आपल्या अथर्व वेदामध्ये रेकीचा उल्लेख केलेला आहे, आपल्या वेदांमध्ये आहे, आपल्या ग्रंथांमध्ये आहे. कोणताही ग्रंथ उचला, कुठे ना कुठे त्याला तुम्हाला स्पर्श चिकित्सा पद्धती सापडणारच आहे. आपण ज्या सिरियल्स बघितल्या त्याच्यामध्ये पण आपण रेकी दिली गेलेली बघितली. कुठे बघितल्या? महाभारतची सिरियल बघितली, रामायणाची सिरियल बघितली, त्याच्यामध्ये सुद्धा रेकी होती ना. जे काही वॉर केले जायचे, इथून धनुष्य आला तिकडून तो टाकला, इंटेन्शन दिले गेले, ऊर्जा गेली ना तिकडे. आले कुठून ते? अफर्मेशन आहेत, इंटेन्शन आहेत, ऊर्जा आहे. टॉप ऑफ दॅट आपण काय बघितलं रामायणामध्ये? रामाने पायाच्या स्पर्शाने अहिल्याच्या पाषाणातून तिचा शाप मुक्त केलं. पायाचा स्पर्श का केला? तिथून करायचं होतं ना देवाने, पण स्पर्श केला. श्रीकृष्णाने काय केलं महाभारतामध्ये? दासी होती, पाठीवरून हात फिरवला, ती बरी झाली. आपण हे सगळं कॅप्चर नाही केलं. आपण देवा आला, देवाने चमत्कार केला. कसा केला?
हात लावला. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण तिथे नोटीस करत नसतो. देवाला पण मोह आहे ना पृथ्वीवरती येण्याचा. वरच्या वरती बसून तो चक्र का नाही फिरवते? एकनाथांच्या घरी विठ्ठल कशाला आला? जनाबाईंसोबत कशाला आले? महाभारतामध्ये पण अवतार कशाला घ्यायला लागला? वरतूनच काहीतरी चक्र फिरवायचे होते ना. हा माझा प्रश्न असेल. ठीक आहे. त्यांना इथे आल्यावरती या पृथ्वीवरचं रूल्स तर त्यांना फॉलो करावेच लागणार आहेत, काय ऑप्शन नाही. असो, तो पाठ वेगळा. बॅक टू रेकी. पुढचा प्रश्न येतो की अट्युनमेंट म्हणजे काय किंवा शक्तिपात म्हणजे काय? जे मी काल सांगितलं, शक्तिपात दिला जाणार, ऍक्टिव्हेशन केलं जाणार, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर हा शक्तिपात नक्की काय आहे? शक्तिपात सिंपल भाषेमध्ये म्हणजे आपण जेव्हा जन्माला येतो फॉर एक्झाम्पल, तेव्हा आपल्याला स्वतःची ओळख असते. गर्भामध्ये असताना आपण बोलतो सोहम सोहम सोहम. बाहेर आला, नाळ कट झाली की काय बोलणार? कोण मी कोण मी, कोहम कोहम कोहम. मग आपल्याला ओळख कोणी दिली? आई वडील आले, आजी आजोबा आले, टीचर्स आल्या, फ्रेंड्स आला, अख्खा समाज आला आणि मला ओळख दिली. बरोबर? आधी पूर्ण ओळख होती, आतमध्ये होतं तोपर्यंत. बाहेर आला, मायेचा स्पर्श झाला, आशा आल्या, आकांक्षा आल्या, जबाबदाऱ्या आल्या, शिकवण आली, सगळा संसार आला, समाज आला आणि आपलं कनेक्शन काय झालं? वीक झालं, नाहीतर तुटलं किंवा धुसर झालं. टाळू पण हळूहळू भरते ना, म्हणजे कनेक्शन लूज होतं आपलं. हेच जर कनेक्शन एखाद्याने प्रॉपर, सुरळीत आणि पक्क करून दिलं तर ती ऊर्जा प्रॉपरली फ्लो होईल की नाही बिना अडथळ्याची. ते कनेक्शन पुन्हा प्रस्थापित करणं, ही जी प्रोसिजर आहे त्याला बोलतात शक्तिपात, अट्युनमेंट. बेसिक भाषेत सांगितलं, काय कोणती आध्यात्मिक लँग्वेज वगैरे काही नाही यूज केली. कळलं? तुटलेला प्रवाह पुन्हा सुरळीत सुरू करून देणं त्या ऊर्जेचा, त्या ब्रह्मांडाचा ऊर्जेचा, दॅट इज नोन ॲज शक्तिपात किंवा अट्युनमेंट. ती ऊर्जा तुमच्यात आहे, पण तिला अवेकन करायचं, जागृत करायचं आणि त्याच्याशी अलाइन करून द्यायचं. दॅट इज युअर अट्युनमेंट. मग ती रेकीचं असेल, कोणत्याही पद्धतीचं अट्युनमेंट असेल. ओके, कळते व्हॉट इज अट्युनमेंट? मग रेकीचा ग्रँड मास्टर जो असतो त्याचं काम काय आहे? रेकी ग्रँड मास्टर काय करणार? तुमचंही तुटलेलं कनेक्शन पुन्हा प्रस्थापित करून देत असतो. ओके, आणि ह्याच्यामध्ये काय, आता मला सांगा, रेकी ग्रँड मास्टरचं काम एवढंच आहे की तुमचा तुटलेला प्रवाह पुन्हा प्रॉपर करून देणं. मग ती ऊर्जा रेकी ग्रँड मास्टरची आहे का? आम्ही फक्त माध्यम, जे तुम्हाला आम्ही शक्तिपात देऊ किंवा अट्युनमेंट करू, पण ही एनर्जी कोणाची आहे? ब्रह्मांडाची. पाणी नळातून आलं, मग ते पाणी नळाचं आहे की समुद्राचं किंवा त्या नदीचं आहे? नदीचं आहे ना, बरोबर आहे. म्हणजेच ही ऊर्जा कोणाची आहे? ब्रह्मांडाची. रेकी ग्रँड मास्टरची नाही. आम्ही फक्त काय करणार? तिकडे फक्त तुम्हाला कनेक्शन करून देणार. समजते अट्युनमेंट म्हणजे काय? इथपर्यंत कळलंय? हो. सगळ्यांचे माईक जरा म्यूट करते ना, ते मध्ये मध्ये आवाज येतो. अँड हे लिहून घ्यायचं की रेकी वर्क्स ऑन युअर इंटेन्शन. रेकी वर्क्स ऑन युअर इंटेन्शन. कारण शेवटी आपण माध्यम आहोत. आपलं काम काय आहे? प्रवाह करणं आणि इंटेन्शन देणं. आपल्या इंटेन्शनवरती काम करते रेकी. ती खूप हुशार आहे. तिला कळतं किती प्रमाणात जायचंय, कुठे जायचंय, कोणत्या ऑर्गनवरती काम करायचंय, किती लेअर वाईज काम करायचं आहे. आपलं काम एक माध्यम म्हणून एवढंच असणार आहे की तुम्ही तुमचं इंटेन्शन तिकडे प्रोव्हाइड करा. सो रेकी वर्क्स ऑन युअर इंटेन्शन. बोल काय आहेत? बोल ब्रह्म आहेत, आपण बोलतो ना, बोल म्हणून त्या पद्धतीने वापरायचे असतात. इथपर्यंत समजलंय? त्यानंतर आता रेकी इंटेन्शन वरती काम करते म्हणजे काय? आपण डेली लाईफ मध्ये रेकी यूज नाही करत का? करतो. एखादं लहान मूल आलं आपल्याला नमस्कार करायला, मोठ्यांचा पाय पडायला, तर काय बोलणार? तुझं कल्याण हो. काय दिलं? इंटेन्शन दिलं, आशीर्वाद दिला. तिथे रेकी नाही वापरली, आपण वापरली, ते पण एक इंटेन्शन आहे, अफर्मेशन आहे. फक्त त्याच्या आपल्या सोबत फक्त टेक्निक किंवा सिम्बॉल आणि आणखी ज्या हे आहेत टेक्निक्स त्या नाही आहेत. ओके, हा इथे फरक आहे. त्यामुळे मग ते टेक्निक शिकणं गरजेचं किंवा ते ऍक्टिव्हेशन करून घेणं
गरजेचं असतं. रेकी लेवल 1 मध्ये जे ऍक्टिव्हेशन होतं ते ऍक्टिव्हेशन किती असतं एनर्जीचं 10%. रेकी लेवल 2 मध्ये अट्युनमेंटच्या नंतर ऍक्टिव्हेशन होतं 40%. आणि लेवल 3च्या शक्तिपातानंतर अट्युनमेंट होतं म्हणजे ऍक्टिव्हेशन होतं ते म्हणजे 100% ऊर्जा. सो लेवल 1 मध्ये जे अट्युनमेंट होणार त्याच्याने ऊर्जा किती ऍक्टिव्हेट होणार? ओनली 10%. लेवल 2 मध्ये 40% आणि लेवल 3 मध्ये पूर्ण 100% ऍक्टिव्हेशन असतं आणि रिझल्ट सुद्धा त्याच हिशोबात येत जातात. ठीक आहे. लेवल 1 ला जर एकदम सिव्हिअर केसेस हँडल करायला घेतलं तर नाही होणार, कारण की ऊर्जा किती आहे? 10%. ओके, चालेल, इथपर्यंत समजलं सगळ्यांना. त्याच्यानंतर भगवान बुद्ध ह्यांचा जो कमलसूत्र ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सुद्धा रेकीचा उल्लेख केलेला आहे. मग फक्त तेव्हाची लोक वापरायची का रेकी? तर आता पण वापरतात. सेलिब्रिटीज, किती सेलिब्रिटीज वापरतात रेकी, पण प्रत्येक जण सांगत नाहीये, हा फक्त फरक आहे, वापरतात सगळे. ओके, त्याच्यानंतर समजा आता भगवान बुद्धांचा विषय निघाला तर तेव्हा पण योगी होते, महर्षी होते, संत होते, महात्मे होते. आता हे जेव्हा जंगलातून फिरायचे ह्या प्रांतातून त्या प्रांतामध्ये प्रीच करण्यासाठी व कशासाठी, त्यांच्यासोबत त्यांचे सगळे अनुयायी वगैरे असायचे किंवा कोणतेही, हेच काय बाकी सगळेजण कुठे काय फिरायचे तेव्हा त्या काळात, तर तेव्हा जागोजागी क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स होते का? मग तेव्हा काय करत, तेव्हा काय माणसं आजारीच पडायची नाही? तेव्हा काय करत असते? लेखीचा वापर केला गेला ना, तेव्हा पण मंत्रांचा वापर केला गेला ना, आयुर्वेद होतं, सगळं होतं. समजा आयुर्वेदाचा उल्लेख केला, आता समजा आयुर्वेद की बेस्ट आहे हे तर मान्य आहे, प्रॉब्लेम तिथे नाही. आपण अजून त्याच्या पलीकडे जाऊया. आता ज्यांनी आयुर्वेद यूज केला, पुस्तकं मग कोणीतरी लिहिली असतील ना, की देवाने वरून डायरेक्ट बुक पाठवली खाली आयुर्वेदाची? नाही, कोणीतरी याचा अभ्यास केला. ज्यांनी ह्याचा अभ्यास केला त्यांना हा ज्ञान आलं कुठून? त्यांना त्या नॉलेजचा डाउनलोड कुठून झाला? हा मूळ प्रश्न. कारण की ह्या डाउनलोड पण त्या मुळातून येणार ना, त्या एनर्जीतून. कोणती नाडी कुठे काय पकडायची, त्या नाडीचं काम काय आहे, आणि शरीरामध्ये कोणतं ऑर्गन कुठे आहे, कोणत्या नाड्या कुठे आहेत, मग वेन्स आल्या, सगळं नर्वस सिस्टम आली, एव्हरीथिंग, हे न बघता, चिरफाड न करता समजतं. मग हे ज्ञान कुठून आलं? हे कुठून तरी आलंय ना त्यांच्या बुद्धीमध्ये. हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. तेव्हा आपण मूळ शोधायला जाऊ ना, मग तेव्हा ती एनर्जी कशी काम करते ते आपल्याला कळतं. आपण सगळ्या पॅथी वगैरे करून त्या स्टेजवरती सगळे आहेत, एका पर्टिक्युलर स्टेजवरतीच आहेत, त्याच्या खाली कोण बघणार? म्हणून रेकी मुळावर काम करते. डिफरन्स इथे आहे. लेअर वाईज जाऊन काम करणार, त्या डायरेक्ट ऊर्जेशी तुमचा कॉन्टॅक्ट आणणार, जिथून सगळा स्त्रोत आहे. समजतं? डिफरन्स कळतोय काय याच्यामध्ये, फरक काय आहे? फाईन दे. आता आपण बघूया रेकीची तत्वे किती आहेत आणि कोणी दिले. त्याआधी आता लेवल 2 ला सगळे मी इथे केस स्टडी इथे डिस्कस नाही करू शकत ऑब्व्हियसली. इथे हा ओपन प्लॅटफॉर्म आहे, तेव्हा केस स्टडी किंवा कोणाची आयडेंटिटी आपण इथे रिव्हील नाही करत. पण लेवल 2 आणि लेवल 3 ला आपण केस स्टडी किंवा कशा कोणत्या गोष्टी हँडल करायच्या हे डिटेलमध्ये बघत असतो. तर त्याच्यातून आता इथे बघा की रेखीचे 5 तत्व काय. कोणी रिइन्व्हेंट केली रेखीला? डॉक्टर मिकाऊ उसुई. आता मी रिइन्व्हेंट केली हा शब्द इथे का वापरते, कारण की उगम भारतामध्ये आहे. जपानी लोक, त्यांना काय डॉक्टर मिकाऊ उसुईंना बोलणार फाउंडर ऑफ रेकी. आपण काय बोलणार? रिइन्व्हेंटर किंवा रिडिस्कव्हरर या ऊर्जांचं. रेकीचे इन्व्हेंटर तर तेच आहे, त्यांनीच हा शब्द दिला. ठीक आहे. तर त्यांनी ना जगाला 5 तत्व दिले रेकीचे. आणि हे असं नाही की हे तत्व कोणाला अजिबात माहितीच नाही, अगदी लहानपणापासून आपल्याला शिकवले जातात. मग तुम्ही बोलाल की अरे काय हे काय तत्व आहेत का, हे तर आम्ही पहिल्यापासून शिकतो, ह्यात काय नवीन आहे. मग ते बोलले काम करा. ते फक्त ना त्यांनी 2 शब्द याच्या पुढे ऍड करून दिले. बोलले की केवळ आज के लिए, ओनली फॉर टुडे, हे करा. आणि मग बघा तुम्हाला जमतंय का. सोपं आहे ना, सोप्याच गोष्टी डिफिकल्ट असतात माणसाला करायला. हे जर रॉकेट सायन्स सांगितलं तर आता अभ्यासाला बसू आपण. पहिलं तत्व दिलं ते म्हणजे केवळ आज के लिए मैं चिंता नहीं करूंगा. सोपं आहे, सगळ्यांना माहितीये चिंता करून कोणाचं भलं होत नसतं. भविष्याची चिंता केली आणि भूतकाळाची चिंता केली, हातात काय पडलंय? काहीच नाहीये. तरी पण चिंता करायचं तर काय आपण सोडायचं नाही. ठीक आहे. पण केवळ
आज के लिए करा ह्याला वेडं बनवून ठेवायचे. आजच्या दिवस फक्त कर असं त्याला 15 दिवस बोलायचं. तर आजच्या दिवस ऐक. कळलं? सेकंड त्यांनी सांगितलं केवळ आज के दिन मी क्रोध नाही करूंगा. फक्त आजच्या दिवस मी क्रोध नाही करणार. तुम्ही मला माणूस आहे, क्रोध तर येणारच आहे. कास्केड ऑफ इव्हेंट्स असतात, रोज काही ना काहीतरी घटना घडणार, कोणतरी आम्हाला असं डोक्यामध्ये मारून जाणार, तर आम्ही काय बसून राहणार? तुम्हाला पण माहितीये क्रोध केल्याने ना समोरच्याचं भलं झालंय ना आपलं भलं झालंय कधी. मग त्याच्यावर सोल्युशन काय आहे? एक टेक्निक आहे जी रेकीच्या ऍक्च्युअल टेक्निकचा एक स्टेप आहे आणि ह्याच्यावरती कोर्सेस दिले जातात. दॅट इज कॉर्ड कटिंग. कॉर्ड कटिंग ऐकलं कोणी? त्याचे पण कोर्सेस असतात. तर जेव्हाही आपल्याला एखाद्याचा राग येईल, फक्त रागच नाही कोणताही प्रकारचा निगेटिव्ह विचार जेव्हा एंटर होत असतो आपल्यामध्ये, आपल्याला कळतं की आता आपण त्या दिशेने चाललेलो आहोत चुकीच्या विचारांच्या. त्या आपल्याला कळतं ना, तो एक विचार आला त्याच्यावर विचार 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 विचार. ज्या क्षणाला तो विचार डोक्यामध्ये एंटर करतोय त्या क्षणाला काय करायचं आपण? आपलं ते नाभी चक्र आहे म्हणजे आपला नाभीचा पार्ट, तिकडून काय करायचं? त्या कॉर्ड्सला कट आणि डिस्कनेक्ट, कट कट कट. ऍक्च्युअल मध्ये दोन्ही हातांनी करायचे. डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट. ही एक स्टेप आहे, टेक्निक मधली एक स्टेप आहे. आणि ह्याच्याने आपले कॉर्ड्स डिस्कनेक्ट करायचे आहेत आणि मग जादू बघा. ह्याच्यावरती फक्त या कॉर्ड डिस्कनेक्शन वरती कोर्सेस दिले जातात 10-10, 15-15 दिवसाचे. आता हे कॉर्ड्स म्हणजे काय? ज्या ऊर्जा आपल्याला दिसत नाहीत, एनर्जीज, त्यांचे कॉर्ड्स आपल्याला आपले कनेक्टेड असतात. जरी विचार जरी केला त्या व्यक्तीसोबत आपले कॉर्ड्स कनेक्ट होतात. टेलिपॅथी बोलतो ना, टेलिपॅथी म्हणजे काय? कॉर्ड्स कनेक्ट झालेत ना त्यांच्याशी. कळते? आता हे फक्त एक एक्झाम्पल दिलं मी. एखादा विचार जरी केला तरी कॉर्ड्स कनेक्ट होतात. मग ती वस्तू असेल, माणूस असेल, कोणी असेल, किंवा तो विचार जरी असेल. यू नीड टू डिस्कनेक्ट दोज कॉर्ड्स ऑफ द एनर्जी जे आपल्या ऑरा आणि चक्रा लेवलवरती कनेक्टेड असतात, आपल्याला समजत नसतात. आणि मग त्याचं अक्युम्युलेशन होऊन मग ते पुढचं आपण चक्रावरती बघू. दॅट इज अ डिफरंट थिंग. सो आता फक्त एवढंच करायचं आहे, कोणाबद्दल चुकीचा विचार आला, स्वतःबद्दल असेल, इतरांबद्दल असेल, कोणत्याही वस्तूबद्दल असेल, जस्ट डिस्कनेक्ट दोज कॉर्ड्स. डिलीट डिलीट कट कट कट. 3 वेळा फक्त डिलीट बोला, कट करा, 3 वेळा बोलायचं. ओके. त्याच्यानंतर दुसरं आहे याच्यामध्ये सोल्युशन, रिॲक्शन देऊ नका कोणाला. मग काय करायचं मॅडम? रिस्पॉन्स. अर्धा सेकंडचा पॉज घेऊ शकतो की नाही? अर्धा सेकंड पॉज. तू एक मारली, मी 2 मारणार, ही झाली रिॲक्शन. एखादी गाडी येऊन हॉर्न मारून जोरात गेली, ठोकून गेली, त्याने आपल्याला काहीतरी बोलला, चूक त्याची होती, मान्य आहे, पण तुम्ही त्याचा विचार करत करत पूर्ण दिवस तुमचा खराब केला, तो गेला विसरला पण. आणि तुम्ही जर अजून त्याला 4 शिव्या देणार असाल तर तुमची एनर्जी किती वाया घालवलीत आणि पूर्ण दिवसभराची. रिॲक्शन देऊ नका, रिस्पॉन्स करायला शिका. अर्धा सेकंड फक्त पॉज घ्यायचा आपल्याला आणि तो विचार फिल्टर आउट होऊन येणारच आहे, त्याला अर्धा सेकंड तरी द्या. आणि त्यामुळे पुढची जी आपण ऍक्च्युअल मध्ये जी एनर्जी वेस्ट किंवा व्हॉट एव्हर करणार असू ती तिकडे खंडित होते. कितीतरी प्रश्न असेच सॉल्व्ह होतील. आयुष्यातले 30 ते 40% प्रश्न तिकडे सुटतील जेव्हा रिस्पॉन्स. नंतर लेवल 3 वगैरे नंतर प्रॅक्टिस झाल्यावरती ते ऑटोमेशन वरती जाणार आहे, रिस्पॉन्सच येणार, रिॲक्शन येतच नाही मग तेव्हा आपल्याकडे. तेव्हा मग प्रयत्न नाही करावा लागत अर्ध्या सेकंडचा पॉज घेण्याचा वगैरे. ओके. पुढचं आहे ते म्हणजे केवल आज के लिए ईमानदारी से अपनी उपजीविका का साधन जुटाऊंगा. डिफिकल्ट आहे. सगळ्यांनी जर प्रामाणिकपणे वागण्याचा प्रयत्न केला तर कलियुग राहील का? रामराज्य येणार. कलियुगामध्ये रामराज्य आलं तर चालेल आपल्याला? चालेल का? चालायला चालेल, वागणार कोण? असा विचार जर प्रत्येकाने केला तर काय बघायलाच नको, मग या जगाचं तर काय स्वर्ग होईल. पण डिफिकल्ट आहे ही गोष्ट. का डिफिकल्ट आहे? आपण बनवून ठेवले ना, आपल्या आपल्या आकांक्षा आणि हेच एवढ्या वाढलेल्या आहेत कारण की आपल्याला एकच गोष्ट करून करून कंटाळा आलेला असतो किंवा एखादी गोष्ट आपल्याला प्राप्तच होत नसते, मग तेव्हा आपण इमानदारी वगैरे बाजूला ठेवतो. बरोबर आहे? मग शॉर्टकट आहे का, सोपं आहे का, या सगळ्या गोष्टींकडे आपली नजर जाणारच आहे. हे टाळण्यासाठी रेकी उपयोगी येते. म्हणून तो कंडिशन टाकलेली आहे की इमानदारी से उपजीविका का साधन जुटाऊंगा. तुम्ही बोला की रोज रोज एक काम करून कंटाळा येणारच आहे ना, त्याला डिलीट आणि डिस्कनेक्ट नाही करू शकत जबाबदाराने.
तेव्हा एनर्जी शिफ्ट करायची. एखादी महिला रोज उठल्यावर जेवणच करते, दिवसभर जेवणच बनवते, कंटाळा येणारच आहे, ऊब येणारच आहे त्या गोष्टीचा. चेंज पाहिजे. एनर्जी स्विच करायला मग रेकी शिकवते, किंवा तिथे आपण साऊंड थेरपी वापरू शकतो. लेवल 3 मध्ये पहिल्या दिवशी साऊंड थेरपी शिकवली जाते. साऊंड थेरपी कशी काम करते, फॉर एक्झाम्पल छोटंसं उदाहरण देते. जेव्हा NLP ला येतात महिला, तेव्हा बेस्ट थिंग आपण सांगतो, ओव्हर थिंकिंग थांबवायचे. सगळ्यात जास्त ओव्हर थिंकिंग केव्हा येते? जेवण बनवताना येते. ओके, बाजूला एक अभंग लावा, तुमचं आवडतं काहीतरी गाणं लावा, एनर्जी स्विच होते की नाही बघा जरा. साऊंड थेरपीचं पाठ आहे आपण. स्वतःची कशाला, पूर्ण घराची करा ना, जोरात लावा, स्पीकरवर लावा पाहिजे. सोप्या गोष्टी आहेत, माहित नाही यूज कशा करायच्या, हातातली बटनांवरती आहेत, पण आम्ही यूज तर करणारच नाही घेतला. आता ह्या सगळ्या छोट्या गोष्टी झाल्या, तर ह्या टेक्निकमध्ये कशा वापरायच्या, काय वापरायच्या, हे लेवल 2 आणि लेवल 3 ला शिकवलं जातं. हे फक्त एक मी एक्झाम्पल दिलं की NLPच्या काउन्सिलिंगला तेव्हा स्टार्टिंगला या सगळ्या गोष्टी कराव्यात. चौथं आहे सगळ्या चेतन आणि अवचेतन वस्तूप्रती थँक्यूची म्हणजे आभाराची भावना ठेवणं. आता इथे कसं आहे, थँक्यू बोलणं सगळ्यात जास्त कोणाला आपल्याला म्हणजे कोण आहे सगळ्यात मोठा ज्याला आपले आभार व्यक्त केले पाहिजे, तो ब्रह्मांड आहे, नो डाऊट. त्याच्यानंतर खालोखाल कोण येणार? शेतकरी. या दोघांच्या, निसर्गाच्या, ब्रह्मांडाच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवावरती आहोत, आणि आजकाल आपण त्यांनाच विचारत नाही आहोत, ना निसर्गाला, ना ब्रह्मांडाला, ना त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला. किती चुकीचं आयुष्य जगताय आपण सगळे. आपण सगळे आहेत की नाही? आणि सगळ्यात मोठे आभार तर ह्यांचे मानले पाहिजेत. म्हणून या सोप्या गोष्टी एवढ्या अवघड आहेत. विचार करायला वेळ कोणाला? आम्ही नुसतं धावतोय ट्रेनच्या पाठी आणि सगळ्याच्या पाठी. पॉज या अर्धा सेकंड, आणि तेव्हा कळेल चुकीच्या दिशेने धावत सुटलो. दिशा, मार्ग जरा विचार करून निवडणं क्लॅरिटीने गरजेचं असतं. ठीक आहे, मग आपली तिथे चप्पल असतील, आपली बुटं असतील, प्रत्येकाचे मग आभारच मानले पाहिजेत आपल्याला. आपल्या घरातल्यांचे आभार मानले पाहिजे सगळ्यात मोठी गोष्ट. कारण की हेच व्यक्ती माझ्या आयुष्यात का आले? बायको म्हणून, नवरा म्हणून, मुलं म्हणून, सासू असेल, सासरा असेल, आई असेल, वडील असेल, मित्र असेल, बॉस असेल. आपले कर्म भोगायला मदत करतायत आणि त्यांचे कर्म भोगायला आपण मदत करतो. सिंपल लॉजिक आहे, कशाला कोणाचा राग येणार मग? ओके. त्यानंतर आपल्या मुलांचे पण आपण जरा आभार मानूया. IVF सेंटरच्या बाहेर ज्या बसलेल्या रांगा बघतो ना आपण, तेव्हा कळतं की आपण खरंच भाग्यशाली. ओके नाही? जेव्हा आमच्याकडे केसेस येतात इन्फर्टिलिटीच्या किंवा अजून काय 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 असतात, PCOD असेल, AMH लेवल एक्सेट्रा एक्सेट्रा, तेव्हा कळतं आपण खूप भाग्यशाली आहोत. कारण की आपल्याला बघायची सवय नाही इतरांचं काय चाललंय, आपल्याला सगळं असलं काय सगळं आपल्यावरच आभाळ कोसळलं, तसं काही नसतं. ओके, त्यामुळे आय एम द लकीएस्ट पर्सन ऑन दिस अर्थ. समजते? लाखो लाखो रुपयाच्या पूजा पण घातल्या जातात. कशासाठी? संतती प्राप्ती. बरोबर आहे? घातल्या पाहिजेत ना लाखो रुपयाच्या पूजा आपण. त्याच्याने एकची क्वालिटी चेंज होणार आहे, केकचा काउंट वाढणार आहे, किस्पॉमची क्वालिटी चेंज होणार आहे. ग्रहांना दोष दिले, ग्रहांना काम नाहीये, दुर्बीण वरतून असे दुर्बीण लावून बसले. आता एक नवीन पत्रिका आलेली आहे, चला ह्याच्या रकान्यात बसूया आपण. त्या ग्रहांना पण नाही सोडलंय आपण. हा ग्रह नडला आणि हा देव नडला. अरे आपण नडतोय. देव नडत असेल तर मग तो देव नाहीये, त्याला देवाची उपमा देऊ नका. सिंपल आहे. देव नडेल, ग्रह नडेल. नडेल का? कोणाला विचारू मी? मंजुषा बोला. अनम्यूट करा. अनम्यूट अनम्यूट अनम्यूट. तुझ्याकडे एक पॉपअप आला असेल आता. हा बोला. मॅडम मी दुसऱ्या विचारत होते, परत एकदा विचाराल का? म्हणून तुम्हालाच विचारलं आम्ही. मग आम्हाला कळतं ना, चेहरा असेल समोर तर कळते एनर्जी काय चालली आहे. आता हे सगळे बंद करून बसले, त्यांच्याकडे काय बघायचं? बरोबर. ओके. ग्रह नडतो का?
मला तरी वाटते नाही. देव नडू शकतो? नाही, जर आपले प्रयत्न जर व्यवस्थित असेल तर कुठे ना कुठे आपल्याला काही ना काही प्रमाणात यश मिळेलच. म्हणजे नडतो का? इन शॉर्ट, ग्रह नडतो का? नाही, नाही. मग चूक कोणाची असेल, ग्रहाची की आपली? आपलीच. कारण की आपले व्हायब्रेशन चुकलेत. बरोबर. ग्रह जेव्हा नडिस्त ठरतात असं बोललं जातं, तेव्हा ऍस्ट्रॉलॉजर काय देतात? मंत्र देतात, पूजा घालायला सांगतात. राहूचा मंत्र असेल, केतूचा मंत्र असेल, कोणत्या तरी ग्रहाचा मंत्र देतात. हा मंत्र जप करा 6 महिने, 1 वर्षभर, 8 महिने, जे काय आहे. म्हणजेच काय करा? अफर्मेशन आहेत ना हे सुद्धा, मॅनिफेस्टेशन आहे ना हे सुद्धा. 8 महिने का सांगितलं, 6 महिने का सांगितलं, 1-2 दिवसामध्ये का नाही होत रिझल्ट येत? कारण की ते करून 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 बोलून 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 तुमच्या सेल्युलर लेवलचे व्हायब्रेशन चेंज होणार, तुमच्या बॉडीचे व्हायब्रेशन चेंज होणार, आणि मग हळूहळू तुमचे व्हायब्रेशन रेज होणार, आणि रेज झाले की त्या ग्रहांच्या व्हायब्रेशनला आपण संलग्न होणार आणि ग्रह नडिस्त नाही ठरणार. लॉजिक आहे. लॉजिक पण कोण मेकॅनिझम सांगत नाही. मंत्र घ्या, मंत्र जप करा. आपण काय बोलणार? 8 महिने सांगितलेलं कोण करणार? महिनाभर झाला, काहीच रिझल्ट येत नाही. अरे कसं येणार महिनाभरात? तुझे व्हायब्रेशन 8 महिने लागतील चेंज व्हायला, 6 महिने लागतील चेंज व्हायला. आता हे जर मेकॅनिझम सांगितलं तो माणूस करेल ना गपचूप, वर्षभर, 8 महिने वगैरे. कुठल्याही माहीतच नाहीये आपल्याला. रेकी हेच शिकवते, बाबा इथपासून काम करे, तुझे सगळं हे मेन आहे, ह्याच्यावर काम कर, तुला सगळं मिळणार आहे. तुझं स्वास्थ्य असेल, पैसा असेल, रिलेशनशिप असेल किंवा अध्यात्म असेल. ओके, समजते आपण कोणत्या लेवलला आणि एक्झॅक्टली आपण काय बोलतोय. बरोबर. फाईन. पुढचं आहे लास्ट जे सांगितलेलं आहे ते म्हणजे 5वा नियम. लास्टचा नियम आहे आपले माता पिता आणि इतर सर्वांचा सन्मान, रिस्पेक्ट करायचा. तर ह्यात काय मोठी गोष्ट ना? आपल्याला काय शिकव, कंडिशनिंग काय आपली? मोठ्यांचा रिस्पेक्ट करा, मोठ्यांचा रिस्पेक्ट करा. लहानांचा रिस्पेक्ट नाही करायचं का? त्यांच्या मतांना काही कदर नाहीये? कंडिशनिंग चुकते ना, त्यामुळे मग उद्रेक होतात मुलं मोठी झाल्यावरती. बोलतो मुलगा माझा ऐकत नाही, मला सोडून गेला. आपलं पण काहीतरी चुकलं असेल, थोडा तरी विचार करायचा ना कधीतरी. काहीतरी राहून गेलं असेल, काहीतरी कुठेतरी चुकलं, जाणून बुजून होतंय असं नाही म्हणत, पण ती कंडिशनिंग केली गेलेली आहे. ती मोठेच बरोबर आहेत, मोठे बरोबर आहेत, प्रश्न नाहीये, पण त्याला लहानांकडे पण बघा, त्यांच्या मतांकडे. पॅरेंटिंग कोचच्या हिशोबाने सांगते, जसे काउन्सिलिंगला केसेस येतात ना, सगळीकडे हाच प्रॉब्लेम होतो. ज्या हिशोबाने कंडिशनिंग केली गेली ना, त्याचा खूप प्रॉब्लेम होतो. आणि ती कंडिशनिंग काढायला अन्यच नसतात ना, की आपल्यामध्ये काहीतरी चुकीचं असू शकतं. मी तर आई आहे, मी तर वडील आहे. शेवटी जीन्स तुमचेच गेलेले आहेत, हा पहिला मुद्दा. बरोबर आहे? त्यामुळे रिस्पेक्ट असला पाहिजे सगळ्यांबद्दल ठेवा. मग रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरासाठी असो, नाही तर डॉक्टरकडे असो, बघण्याचा दृष्टिकोन आपला तसाच असला पाहिजे. मस्त आहे. एखादा समजा सिक्युरिटी गार्ड आहे, त्याला फक्त हात केला, त्याला बरं वाटतं, मला रेकग्नाइज केलं, माझ्याकडे बघितलं. काय बोलायला सांगितलं 2 गोष्टी, हात करा, तरी बस होतं त्याला. रिस्पेक्ट द्या, बस. मोठ्या गोष्टी सांगितल्या इथे, कोणत्याच एकही काही डिफिकल्ट गोष्ट काही सांगितली नाहीये. तरी डिफिकल्ट मात्र आपल्याला वाटणार आहे, म्हणून फक्त आजच्या दिवस करा. आणि असं 15 दिवस आजच्या दिवस करायचं आहे. आता बघूया रेकीचं कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहे, वैशिष्ट्य काय आहे. सगळ्यात महत्व, रेकी हे नॅचरल थेरपी आहे, नैसर्गिक उपचार पद्धती आहे. याचा कोणताही साईड इफेक्ट नाहीये, कोणत्याही प्रकारचा ऍडव्हर्स इफेक्ट रेकीमध्ये येत नसतो. आणि रेकी समजा बाकीचे, मोस्टली प्रश्न काय विचारला जातो, बाकीचे कोणती ट्रीटमेंट चालू असेल तर रेकीचे उपचार घेऊ शकतो का? येस, ऑब्व्हियसली घेऊ शकतो, कारण की याचा काय ऍडव्हर्स इफेक्टच नाहीये. सगळा जो इफेक्ट आहे तो पॉझिटिव्हच आहे. आणि बाकीच्या थेरपी सोबत रेकीची थेरपी आपण इन्क्लूड किंवा एकत्र कंबाईन करू शकतो. उलट रेकीचा फायदाच कसा होतो, फॉर एक्झाम्पल एखाद्याला डायबिटीस आहे किंवा थायरॉइड आहे, समजा ॲलोपॅथीच्या गोळ्या चालू आहेत, तर हळूहळू काय होतात, रेकीची जेव्हा थेरपी सुरू होते तेव्हा त्या गोळ्यांचे डोसेजेस कमी केले जातात डॉक्टरांकडून. हळूहळू त्याची फ्रिक्वेन्सी कमी होते आणि हळूहळू गोळ्या पण बंद होतात. असे कितीतरी केसेस, थायरॉइडचं तर कॉमनच आहे. आधी काय बोला डॉक्टरांकडून, किंवा मोस्टली काय असतं की थायरॉइडच्या गोळ्या लाईफ लॉंग घ्यायच्या आहेत, डोसेज वाढू शकतात. डायबिटीसच्या गोळ्या घ्यायच्या आहेत, सोबत तुम्हाला बीपीच्या पण घ्याव्या लागणार. आता मी फक्त एक्झाम्पल देते, व्हॉट आर द केसेस.
ठीक आहे, म्हणजे नॉर्मली इन जनरल काय काय चाललेलं असतं. तर गैरसमज काय असतात की हे सगळे थेरपी झाल्यावरती मग आम्ही रेकी घेऊ का? गरजच काय आहे? रेकी तुमच्या कोणत्याही पॅथीमध्ये इंटरफेअर नाही करणार आहे, ती सपोर्टच करणार. ओके, उलट ती ज्या काही गोळ्या वगैरे असतात ते नंतर हळूहळू कमी होत 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 बंद होत. आणि ऍक्च्युली तेच तर हवं असतं आपल्याला, त्या गोळ्यांवरती जगायचंय नाही. नेक्स्ट आहे ते म्हणजे, कारण की रेकी ना लेअर वाईज काम करते. ती जिथे तुमचा रूट कॉज आहे तिकडे काम करणार, वरतून सप्रेस नाही करत ती कधी. सप्रेशन नसतं रेकीमध्ये, सप्रेशन नाही, मुळावर काम करून ती जे कारण असतं, कारण काढून टाकलं तर रिझल्ट येणारच आहे ना. कारण निघून देणं गरजेचं आहे, जे रूट कॉज आहे. ओके, नेक्स्ट आहे आपण हे इथे आता बघणार आहोत रेकी काय नाही. रेकी काय नाहीये? रेकीला कुठलाही धर्म किंवा पंथ किंवा वर्ग नाही. तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, पंथाचे असा, डझंट मॅटर. कोणत्याही वयाचं लिमिटेशन आहे का? नाही. कोणत्याही वयामध्ये रेकी शिकता येते, असं काय 50 नंतर रेकी नाही शिकायचं असं काही नाही. रेकीचा तंत्रमंत्र, संमोहन, राक्षसी विद्या यांच्याशी कुठलाही कोणताही प्रकारचा संबंध अजिबात नाही आहे. हे तर पूर्ण क्लिअर पाहिजे. नंतर असं म्हटलं जातं की रेकी ही जन्मदोष दूर करू शकत नाही, असं म्हटलं जातं. असं आहे असं नाही, कारण की असे पण केसेस रिव्हर्ट झालेले आहेत. म्हणजे जन्मजात जे काही इश्यूज असतील, ते ऑटिझम असेल किंवा अजून काही आहेत जन्मजात, त्या सगळ्यांमध्ये सुद्धा रिझल्ट आलेले. रेकी मृत्यूनेही टाळू शकते, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये रेकी इंटरफेअर करत नाही. आता जे प्राकृतिक आहे, जन्मानं आलं तर मृत्यू होणारच आहे ना कधी ना कधी, ते अमर तर नाही रेकी बनवणार आहे. ओके, पण जेव्हा त्या व्यक्तीला टाइम आहे, अजून त्याचा टाइम आलेला नाहीये, तेव्हा ऑब्व्हियसली रेकी तिथे काम करणारच. अगर कोई व्याधी हद से ज्यादा बढ़ गई हो तेव्हा रेकी मदत करत नाही. आता ह्याच्यामध्ये पण काही केसेस असे झालेले आहे की तिथे पण रेकी काम करते. जे डिसीजेस डिसऑर्डर असे असतात की जे लास्टच्या स्टेजला गेलेले आहेत, ते सुद्धा रिव्हर्ट झालेले आहेत रेकीच्या माध्यमातून. जेव्हा कधी कधी ग्रुप हिलिंग सुद्धा दिली जाते, 2-3 हिलर मधून काम करतात, किंवा एक हिलर सुद्धा तेवढ्या इंटेन्सिटीने काम केलं तरी रिझल्ट आलेले आहेत, आणि ते रिपोर्ट्स आहेत. शस्त्रक्रियेनंतर काढून टाकलेला अवयव त्याची नवनिर्मिती करता येत नाही. हा, हे तर खरंय. आतापर्यंत मी तर काय ऐकलेलं नाहीये. ही ऑब्व्हियस आहे, प्रकृती आहे. जर तो अवयव नाहीये तर तिथे आपण उगवू नाही शकत आहे. किंवा ऍक्सिडेंटल केसेसमध्ये जर काढावा लागला तर तिकडे पुन्हा नवनिर्मिती येस नाही होऊ शकत. हे रेकीचे सगळे फॅक्ट्स आहेत. रेकी शिकून फक्त ऐकून होणार का? ती शिकावी लागेल, आणि फक्त शिकावी नाही, ती करावी लागेल. कोण करणार? आपण करायची. कारण की जबाबदारी आपल्याला आपली घ्यावी लागणार आहे. ओके, इथपर्यंत समजलं? उद्या आपण बघणार आहोत रेकीचं हिस्ट्री काय आहे, आणि एक मेडिटेशन पण उद्या आपण घेऊ, विच विल बी युअर पास्ट लाईफ मेडिटेशन. ओके, एनी डाऊट नाव? अनम्यूट करा. कोण? शीतल. स्वास्थ्याशी रिलेटेड आहे, पण आय थिंक आता सो कॉल्ड आताच्या पिढीमध्ये येणारा जो आहे मानसिक जो असंतुलन असतं किंवा हे सगळं जे आहे, तर त्यामध्ये रेकी ही पहिल्यापासून कामी आली आहे. त्याचे काही मिळतात कुठे आपल्याला काही प्रूफ किंवा कुठे मेन्शन केले की रेकी ते त्यासाठी देखील कधी उपयोगी आणण्यात आली, आणि आता पण आधुनिक युगात देखील? हो, रेकीच्या आता त्या टेक्निक्सची मी इथे नावं नाही सांगू शकत. अशा खूप साऱ्या टेक्निक्स आहेत की ज्याच्यामुळे तुमचं जे काही ट्रॉमामधून माणसांना काढणं, स्ट्रेसमधून बाहेर काढणं, या सगळ्या गोष्टी आहेत. मग ते आत्ता असेल स्ट्रेसमधून बाहेर काढणं असेल, किंवा एखाद्या गोष्टी डीप ट्रॉमामध्ये गेलेला आहे त्याच्यातून त्याला बाहेर काढणं. आता समजा एखादा मंत्र सांगितला जप करायला, सो दॅट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ रेकी, कारण की तिथे ऍफर्मेशनचा पार्ट येतो. रेकीमध्ये तंत्र, मंत्र आणि यंत्र. आता आपण आपल्या कल्चरमध्ये बघायला गेलं, ऍज यू आस्क्ड, की याच्यामध्ये काय आहे, आपण ते कोरिलेट करू शकतो का? ते येस, वी कॅन कोरिलेट. आता आपण जेव्हा आपल्या कल्चरमध्ये तंत्र, मंत्र आणि यंत्र बोलतो, तर तंत्र म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मंत्र बोललो तर मंत्र काय आहे? चांगले जे व्हायब्रेशन वाले शब्द आहेत ते एकत्र केले आणि त्यांचं मंत्र बनवलं. मग ते कोणताही देवीचा मंत्र असेल किंवा आपला ओम भूर्भुवः स्वः असेल, काही असेल. ठीक आहे, सो ते झाले मंत्र. आणि रेकीमध्ये मंत्र म्हणजे तुमचे इंटेन्शन, अफर्मेशन. शेवटी हे सुद्धा बोल आहेत. बोल ब्रह्म ठरतात. बोल काय ठरतात?
जसं जसं आपले प्रॅक्टिसेस होतो, आता आम्हाला या स्टेजला किंवा आल्यावरती प्रॅक्टिसेस एवढ्या अनुभवानंतर मग ऍक्च्युअल मध्ये हिलिंग पण कधी कधी करावी लागत नाही, फक्त बोलांनी पण कामं होऊन जातात किंवा हिलिंग होऊन जातात. आता हे आपण नाही सगळं सांगू शकत, पण त्याच्यानंतर आहे हे झाले मंत्र. मंत्राच्या नंतर तंत्र. तंत्राचं मिनिंग तुम्हाला काय वाटतं काय असेल? तंत्र नंतर होत. आता मी विचारते यंत्र. आपण डेली लाईफ मध्ये यंत्र युज करतो. आता ते जरा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करते. मशीन युज करतो. मशीन युज करतो की नाही? करतो. आता मराठीमध्ये त्याला काय बोलणार? यंत्र बोलणार आहे. यंत्र युज करतो. ठीक आहे. आता रेखीचं मी सांगते कोरिलेशन. पुढे येईल आपलं तंत्र. तंत्र युज करतो. तंत्राचं ट्रान्सलेशन करायचं म्हटलं तर टेक्निक युज करतो. एखादी मशीन दिली ती वापरायची कशी ही टेक्निक असते, बरोबर? मग तंत्र मंत्र यंत्र. रेखीमध्ये पण तंत्र मंत्र यंत्र. तंत्र म्हणजे आपले जे रेखीचे सिम्बॉल्स असतात किंवा ज्या काही टेक्निक्स असतात, एखाद्याला पर्टिक्युलर वेगवेगळ्या टेक्निक्स असतात, दोज विल बी आर तंत्र. मंत्र म्हणजे मंत्राला तुम्ही इथे कन्सिडर करू शकता अफर्मेशन, जे कसे बोलायचे काय असतं ते आपण सांगत असतो, किंवा आपले इंटेन्शन किंवा संकल्प असतात ते, किंवा त्या सिम्बॉलची नावं ही सुद्धा मंत्राच्या हिशोबात काम करत असतात. फॉर एक्झाम्पल आपल्या इथे समजा ओंकार म्हटलं तर ओंकार हा मंत्र पण आहे आणि तो काय आहे? अफर्मेशन पण आहे, सिम्बॉल सुद्धा आहे. ठीक आहे, त्याच पद्धतीने. त्याच्यानंतर येतं आता काय उरलं यंत्र. मशीन कोण आहे? आपण माध्यम बनतो, आपले हात माध्यम बनतात. सो दोज इज ते काय आपले झाले? यंत्र झाले. सो तंत्र, मंत्र आणि यंत्र. दिस इज हाऊ यू कॅन कोरिलेट. कळते? त्याच्यानंतर अजून पण काही काही गोष्टी युज केल्या जातात, त्याला यंत्र म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. सो अशा पद्धतीने येस. आणि ह्या सगळ्या गोष्टी युज केल्या जातात. मग तुमचं तिकडे फिजिकल काही एलिमेंट्स किंवा इश्यूज असतील, सफरिंग असेल, त्याच्यातून काढण्यासाठी. इट कॅन बी युअर मानसिक, भावनिक. नेक्स्ट आहे रिलेशनशिपमध्ये पण खूप रेखी चांगल्या पद्धतीने काम करते. त्याच्यानंतर येतं अजून काय असं आध्यात्मिक प्रगती. येस, इट विल वर्क. प्रोफेशनली येस. आर्थिक येस. सगळीकडे टेक्निक्स आणि सगळं अवेलेबल आहे. कळलं कोरिलेट आपण कसं करू शकतो? आणि हे तर प्रत्येक ग्रंथामध्ये तंत्रमंत्र यंत्र पाहिजे तेवढे लिहिलेले आहेत. फक्त आपल्याला त्याची एन्कोडिंग नीट करता नाही आली की याचा अर्थ काय. अर्थ कळला तर आपल्याला कळलं की रेखी सेम आहे. ओके, चालेल. आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलंय? प्रत्येक गोष्ट त्याच्यावर सोडा, शरणागती घ्या, तो काम करतो. तर तो म्हणजे कोणती? एनर्जी, ब्रह्मांडाची. म्हणजे कोणताही ग्रंथ उचला आहेच ते. फक्त आपल्याला त्याचा गाभा आपल्याला समजत नाही ना, त्यामुळे थोडासा इश्यू येतो. कारण की तो गाभा समजवणारा कोणतरी पाहिजे. आपण फक्त शब्दशः अर्थ बघतो. हे असं लिहिलंय ज्ञानेश्वर महाराज हे बोलले, कृष्ण हे बोलले. अरे पण त्याच्या पाठी हे बोलण्याचं कारण काय होतं? उदाहरणं दिलीत, पण ते उदाहरणं कसली? ते उदाहरणं घेऊन बसलोय. ह्याने असं केलं, त्याने स्टोऱ्यांची घेणं देणं नाही. त्याचा अर्थ बघा, बोध काय येतो त्याच्यामध्ये. बोधामध्ये पण गाभारते, बोधाच्या पण पलीकडे जावं लागेल. आता आपण दुसरीकडे जातोय, आता परत रेखीकडे येऊया. रेखीमध्ये आता एवढ्या ह्याच्यामध्ये काय डाऊट्स आहे कोणाला? नाही तो वी विल स्टॉप हिअर. कळलंय सगळ्यांना सगळं? इंटरेस्टिंग वाटतंय की बोरिंग वाटतंय? नाही, टिकल्यात आतापर्यंत म्हणजे इंटरेस्टिंग आहे. ओके, चालेल. आता इथे रोजच्या रोज असे काही काहींचा आता मेसेज आले की मॅम मेसेजेस बघितले नाहीयेत वगैरे. आता मेसेजेस एवढे येतात रोजचे, लेवल 1चेच नाही, वेगवेगळ्या लेवलचे असतात, किंवा क्लायंटचे असतील, स्टुडंटचे पण एक्सपिरियन्सेस असतात. त्यामुळे मेसेजेस खाली खाली निघून जातात. तुमचं नाव वगैरे माहित असेल तर मग मेसेजेस शोधून काढावे लागतात. आता एवढ्या लोक जे मेसेजेस करतात त्यांना काम नाहीये का? उगाचच करतात? तसं नाहीये. क्षणाक्षणाला कोणाला तरी कोणाच्या तरी जीवनामध्ये परिवर्तन घडत असतं आणि त्यांना शेअर करायचं असतं. त्यांना आलेले रोजच्या रोज जे एक्सपिरियन्स येतात, जेव्हा माणूस बोलतो, सुसायडल केसेस मधून बाहेर आलेली लोक असतील किंवा अजून काय काय असतात, त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा ते बोलतात की मॅम अभि तो जीने में मजा आ रहा है, काय त्याला अजून काय द्यायचं? तेव्हा आपल्याला वाटतं की माझ्या जगण्याला किंवा अस्तित्वाला काहीतरी मोल आहे, दुसऱ्यांच्या काहीतरी कुठेतरी उपयोगात आपण पडतो.
आणि हे असं जगणं केव्हाही चांगलं. कारण की ह्या क्षेत्रामधून येणारा प्रत्येक एक एक पै न पै लोकांच्या ब्लेसिंग्स मधून येत असतो. कशातून येतो? ब्लेसिंग्स मधून. पैसा तर भेटतो, सोबत त्यांची ब्लेसिंग भेटते. अजून काय आहे? बरोबर आहे. म्हणून ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे ते म्हणजे सगळ्यांच्या ब्लेसिंग्स आपल्याकडे पोहोचत असतात, प्रत्येक क्षणाला पोहोचतात. ही सगळी रेकीची काय बोलतात ती जमेची बाजू आहे. ही प्रत्येकाच्या, आता समजा या ग्रुपमध्ये आता एवढी लोक आहेत, पहिल्या बॅच मध्ये असतील, आताच्या आधीच्या बॅच एक्सेट्रा एक्सेट्रा जर मिळून बघितलं तर किती लोकांच्या ब्लेसिंग माझ्याकडे एका दिवसात जमा होतात. आणि मग ते आपल्याला फलदायक ठरत असतं. पुण्य कमवते मी रोज. ओके. आणि मग ते कधी ना कधी पटकन फळाला येणारच आहे माझ्या. ऍडमिशन्स येणार आहे ते पण मला माहिती आहे. पण ऍडमिशन सोबत ह्या ज्या ब्लेसिंग्स रोज क्षणाक्षणाला येतील त्या खूप मूल्यवान आहेत. ओके. अशा पद्धतीने आपला दृष्टिकोन बदलणं आणि करणं गरजेचं आहे. सांगण्याचा उद्देश आहे की आपल्याला आपली फ्रेमिंग तशी करावी लागते, तेव्हा आपण ऍक्शन, असं फक्त बोलून नाही होणार. ऍक्शन घेतल्याशिवाय नो रिझल्ट. मॅडम एक प्रश्न होता. हा बोला. माझा भाचा आहे ना, त्याला एक 6 महिने झाले असतील, 6-7 महिने पॅलिसिसचा अटॅक आला होता. कसला? आता तो पॅलिसिसचा अटॅक आला होता. हा. त्याची राईट साइड पूर्णपणे वीक झाली होती. आता आहे तो, पण त्याला व्यवस्थित बोलता येत नाही अजून. पण तो एक 60% कव्हर झालाय, चालतोय थोडाफार सपोर्ट शिवाय. त्याला काय फायदा होऊ शकतो याचा? रेकीचा फायदा होईल त्याला. आता एक सेकंड ना, मी इकडे फक्त पॉज करते रेकॉर्डिंग. प्रिन्सिपल जे तुम्ही काय बोललात? जे तुम्ही 5 प्रिन्सिपल सांगितलेत ना, ते किती दिवस त्याला रिपीट करायचं? म्हणजे तुम्ही 15 दिवस काहीतरी बोलले. 15 दिवस बोललं म्हणजे काय? हे तर लाईफ लॉंग करायचंय, पण आपल्याला ते जमत नसतं ना. पण आजच्या दिवस करा, असं रोज करायचं. ऍज अ रेकी हिलर आपल्याला तर ते पूर्ण अंगीभूत करायचंच आहे. नक्कीच. ओके. त्यासाठी 15 दिवस का म्हटलं? कारण की आपल्याला मनाला सांगावं लागतं, चल आजच्या दिवस, चल उद्याच्या दिवस. असं करून करून 15 दिवस एका गोष्टीवर काम करायचं, मग पुढच्या 15 दिवस दुसऱ्या गोष्टीवरती काम करू. अशा. ओके. चालेल. एनी मोर डाउट्स नाव? ओके दे. शॅल वी स्टॉप नाव? इथे आपण थांबत आहोत. उद्या भेटूया विथ दी सेम एनर्जी. माझी एनर्जी सेम राहणार आहे. आपण टॉपिक फक्त बदलणार. ओके. आता तुम्ही त्या एनर्जीने येणं गरजेचं आहे. ओके. फाईन. बाय बाय बाय. थँक्यू. बाय.